नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विविध योजना हे राबवत असतात। केंद्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजना ही चालू केली। शेतकरी मित्रांनो, जसे की पीएम किसान योजनेचे 6000 वर्षाला शेतकऱ्यांना मिळतात, तसेच नमो शेतकरी योजनेचे सुद्धा 6000 रुपये वर्षाला शेतकऱ्यांना मिळतात। शेतकरी मित्रांनो, 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 26 मार्च 2026 रोजी प्राप्त झाला असून आता येणाऱ्या काळामध्ये 9व्या हप्त्याची प्रतीक्षा हे शेतकरी करत आहे। शेतकरी मित्रांनो, त्यामुळे पीएम किसानचा हप्ता सुद्धा 13 मार्च रोजी 22वा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला। आता 9 ते 10 दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। केंद्रीय कृषी विभागाकडून राज्याच्या कृषी विभागाला लाभार्थ्यांची यादी हे पाठवण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजेच आता 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेत जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता 9व्या हप्त्याची तारीख काय जाहीर झालेली आहे तर अद्याप तर सरकारने अधिकृत घोषणा केलेली नसून तरी शेतकरी मित्रांनो, जसे की नमो शेतकरीचा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 26 मार्च रोजी जमा झाला, म्हणजेच येणाऱ्या 10 दिवसामध्येच म्हणजे 2 किंवा 3 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजेच एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळण्याची दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो, चिंता करण्याची कोणतीच बाब नाही, कारण तुमच्या खात्यावर सुद्धा आता नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये हे लवकरात लवकर येणार आहे। शेतकरी मित्रांनो, आणि राज्यातील यासाठी 91 लाख शेतकरी पात्र असून यासाठी 1900 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर सुद्धा करण्यात आलेला आहे, म्हणजेच 9वा हप्ता आता तुम्हाला हमखास मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।